नेतृत्वामध्ये सीतारामन मॅडम आल्या आहेत, त्यांच्यानंतर पूर्व मुख्यमंत्री रुपानीजी आलेत आणि हे सगळ्या आमदारांची चर्चा करतात, सगळ्यांचं मत जाणून घेतात आणि त्या माध्यमातून केंद्रीय नेतृत्वाला कळवतात आणि तिथून मग तो अंतिम निर्णय होत असतो। अत्यंत लोकशाही पद्धतीने ही सगळी प्रक्रिया राबवली जाते। ची सुरुवात होईल आणि विधिमंडळ नेता निवडला जाईल। 3:30 वाजता राज्यपाल महोदयांकडे आम्ही सरकार स्थापनेचा दावा घेऊन जाऊ आणि सरकार स्थापनेचा दावा घेऊन गेल्यावर त्या संदर्भातला अधिकृत घोषणा ची सुरुवात होईल। कारण महायुतीला भरभक्कम बहुमत हे या ठिकाणी मिळालेलं आहे आणि आता अधिक गतीने अधिक वेगाने आम्ही महाराष्ट्राचा विकास करू, सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय अधिक गतीने घेण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये। एकूणच या सगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय। अतुल भातखळकर यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यांनी सुद्धा भगवा फेटा खरं तर बांधलेला आहे। एकूणच या ठिकाणी सगळे आमदार भगव्या फेट्यांमध्ये दिसत आहेत। इथे देवेंद्र फडणवीस सुद्धा पोहोचलेले आहेत। दुसरीकडे निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी जे भाजपचे पक्ष निरीक्षक आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आता या बैठकीला काहीच मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे आणि या बैठकीनंतर आता गटनेता निवडला जाणार आहे। उत्सवाचं वातावरण आहे। माझ्या सगळ्या लोकांना, मीडियावाल्यांना, विरोधकांनाही मी म्हणेल की 2 दिवस आमच्या आनंदाचे, महाराष्ट्राच्या जनतेच्या आनंदाचे आणि मग सगळं उत्साहाचंच वातावरण असू द्या। कोणी नाराज नाही, सगळे आनंदात आहे। तुम्ही चेहऱ्यावर बघणार सगळे आनंदात आहे। अर्थात इतके दिवस थकले होते सगळे, पण आता सगळ्यांमध्ये फ्रेश लुक आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये या ऐतिहासिक सणाची आम्ही वाट पाहतोय। तर आमदारांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात। ही 2 दृश्य आपण पाहताय। काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळामध्ये पोहोचले आणि काही वेळापूर्वीच केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण हे दोघंही एकत्रितरित्या एकाच गाडीमधून आता विधिमंडळाकडे येण्यासाठी रवाना झालेले आहेत। काही वेळातच भाजपच्या कोर कमिटीची बैठक जी आहे ती सुरू होईल। विधिमंडळामध्ये दृश्य आपण पाहताय। राम शिंदे जे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तेच नाव आज पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून लवकरच जाहीर होईल। आज सगळ्या आमदारांची बैठक आहे, पण महाराष्ट्रासाठी आज एक गोड बातमी थोड्याच क्षणात येईल। पूर्ण महाराष्ट्रालाच मिळणार आहे। महाराष्ट्र की जनता और समूचे देश की जनता जिस समय की, जिस नाम की प्रतीक्षा कर रही है, वह नाम अब कुछ ही देर में देश के सामने आएगा और महाराष्ट्र के लोगों के मन में जो नाम है वही नाम का चयन हमारे केंद्रीय शीर्षस्थ नेतृत्व के द्वारा उस नाम की घोषणा हो। महाराष्ट्र के मन में जो नाम है वही नाम का चयन हो। आपण पाहिलं राम कदमांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। काहीच वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहे। विनोद तावडे आपल्याला दिसतात। देवेंद्र फडणवीस इथे पोहोचलेले आहेत। निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी हे सुद्धा काहीच क्षणात इथे पोहोचतील आणि या बैठकीला आता सुरुवात होणार आहे। विधिमंडळामध्ये आता हे दोघेही पोहोचतील, त्याच्यानंतर भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात होईल आणि भाजपचा विधिमंडळाचा गटनेता जो आहे त्यावर शिक्कामोर्तब केलं जाईल। पत्रकार परिषद होऊ शकते, माहिती जी आहे ती या ठिकाणी दिली जाऊ शकते। मात्र ही 2 दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। आमदार जे आहेत ते एक करून या ठिकाणी पोहोचतायत। काही वेळापूर्वी गणेश नाईक हे सुद्धा पोहोचलेले होते। $288 पैकी 132 जागा जिंकत भाजप हा सर्वात मोठा पक्ष जो आहे तो ठरलेला आहे आणि अपक्षांचा पाठिंबा सुद्धा भाजपला मिळालेला आहे। त्यामुळे अपक्ष आणि भाजपचे आमदार विधिमंडळामध्ये पोहोचतायत। काही वेळापूर्वी, काही मिनिटांपूर्वी ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळामध्ये दाखल झाले आणि बैठकीसाठी आतमध्ये उपस्थित होते त्यावेळेची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। प्रतीक्षा आहे ती म्हणजे केंद्रीय निरीक्षकांची। कुणाच आपण पाहतोय ही आतमधली दृश्य आपण सध्या पाहतोय। इथे सगळे हे नेते पोहोचलेले आहेत। विजय रुपाणी सुद्धा पोहोचलेले आहेत आणि आता या बैठकीला सुरुवात होणार आहे। तरी 2 दृश्य आपण पाहताय। रुपाणी आणि निर्मला सीतारमण यांचा ताफा जो आहे तो केव्हाही विधिमंडळामध्ये पोहोचेल आणि आता या बैठकीसाठी भाजपचे नेते पोहोचलेले आहेत। रवी राणा सुद्धा या बैठकीसाठी
पोहोचलेले आहेत। ही दोन दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहत आहे। आतला भाग, आतला परिसर विधिमंडळामधला तो सुद्धा या ठिकाणी दरवाजांना फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। विद्युत जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। साहजिकच भाजपसाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा, कारण पुन्हा एकदा भाजप मित्रपक्षांच्या साह्यानं महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करते। बैठकीच्या आतली दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहे आणि विजय रुपाणी, निर्मला सीतारामन यांचा ताफा हा केव्हाही विधिमंडळामध्ये पोहोचेल आणि भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात होणार आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरचा एक वेगळाच विश्वास आज आपण पाहतोय। भगवा जॅकेट परिधान करत देवेंद्र फडणवीस आजच्या या बैठकीसाठी ते पोहोचलेले आहेत। ही दोन दृश्य, भाजपचा गटनेता आज ठरवला जाणार आहे। सरकारची सूत्र नेमकी कोणाच्या हातामध्ये असणार यावर आज शिक्कामोर्तब होणार आहे। देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेतील। तर केंद्रीय निरीक्षकांचं हे पथक जे आहे, ताफा जो आहे तो आता विधिमंडळामध्ये पोहोचलेला आहे। विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन हे दोघेही आता विधिमंडळामध्ये पोहोचतायत। त्यांचा ताफा या ठिकाणी पोहोचतोय। माध्यमांना काही प्रतिक्रिया देणार का, की थेट विधिमंडळामध्ये जाणार, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। हे दोघेही काल रात्री मुंबईमध्ये पोहोचले। भाजपचे पक्ष निरीक्षक आता विधिमंडळामध्ये विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात होईल। विजय रुपाणी, निर्मला सीतारामन आता विधान भवनामध्ये पोहोचलेत। आपण ही थेट दृश्य या ठिकाणी पाहतोय। भाजपचा गटनेता आज निवडला जाईल आणि पाहण्याचं महत्त्वाचं ठरणार आहे। बघा, ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। श्रीकांत भारतीय, निर्मला सीतारामन मॅडम, तर आता हे दोन्ही निरीक्षक जे आहेत ते विधान भवनाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत, विनोद तावडे पोहोचलेले आहेत, चंद्रकांत पाटील पोहोचलेले आहेत, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि इतर जे महत्त्वाचे नेते ते सुद्धा दाखल झालेले आहेत। आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आता भाजपची एक महत्त्वाची बैठक इथे पार पडेल आणि विधान भवनाच्या आत भाजप पक्षाचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी ही बैठक पार पडणार आहे। आपण पाहतोय बघा, हे सिक्युरिटीच्या कारणास्तव फक्त जे VVIP आहेत, जे आमदार आहेत त्यांना सोडण्यात येते, बाकी कार्यकर्ते यांना या ठिकाणी सोडण्यात येत नाही। त्यामुळे काहीसा तणाव आपल्याला विधान भवनाच्या गेटवर सुद्धा पाहायला मिळतो। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। कुठलीही अप्रिय घटना घडू नये याची देखील पावलोपावली दखल घेतली जाते। तर दुसरीकडे आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस ज्यावेळी या विधान भवन परिसरामध्ये पोहोचले त्यावेळी सीएम साहेब अशा घोषणा सुद्धा त्यांच्या नावाच्या देण्यात आल्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अवघ्या काही वेळातच ही बैठक सुरू होईल। बैठक सुरू झाल्यानंतर विधिमंडळ गटाचे नेतेपदी त्यांची नियुक्ती केली जाईल आणि यानंतर सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो महायुतीकडून केला जाईल। राज्यपालांकडे 3 वाजताची वेळ घेण्यात आलेली आहे। CP राधाकृष्णन यांच्याकडे तिन्ही पक्षाचे नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे जातील, सत्ता स्थापनेचा दावा करतील, राज्यपालांना निमंत्रण देतील आणि उद्या 5 वाजताच्या शपथविधीची तयारी पूर्ण होईल। तर आज 2 वाजेपर्यंत अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी विधान भवन परिसरामध्ये घडणार आहेत। काही वेळातच गुड न्यूज मिळेल असं सुद्धा प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि चंद्रकांत पाटील सांगून गेलेले आहेत आणि त्यामुळे नेमकं काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित मानलं जातं देवेंद्र फडणवीस यांचं नाव आणि विधिमंडळाचे भाजपचे पक्षनेते म्हणून त्यांची या ठिकाणी निवड होईल। सगळ्यात जास्त मॅन्डेट महाराष्ट्रामध्ये भाजपला आहे, 133 अधिक 5 म्हणजे 138चं मॅन्डेट आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय की आता देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील हे अधोरेखित होताना आपल्याला पाहायला मिळते। उद्या केवळ शपथविधीची औपचारिकता राहणार आहे आणि शपथविधी झाल्यानंतर देवेंद्र पर्वाला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल असं पण बोललं जाते। जयकुमार रावल माजी मंत्री आहेत भाजपचे, त्यांच्याशी पण बातचीत केली, त्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की आमच्यात कुठलाही दुरावा नाहीये, कुठलाही समन्वयाचा अभाव नाहीये, सगळं काही चांगलं आहे आणि आनंदाची जी बातमी आहे ती अवघ्या काही वेळामध्ये सगळ्या महाराष्ट्राला मिळणार आहे आणि ज्याची गेल्या 5 वर्षापासून भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते वाट पाहत होते। तो क्षण, तो सुवर्ण क्षण आता पूर्णत्वास येतोय आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत। त्यामुळे आता घडामोडी घडू लागलेल्या आहेत।